आणि मुळात मी सुरुवातीला सांगितलं की या ठिकाणी मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण ती मत व्यक्त करण्याचा अधिकार असताना आपण चुकीच्या पद्धतीनं खोटे नॅरेटिव्ह, खोट्या प्रचार आणि सरकारबद्दलची खोटी मतं आपण किती प्रमाणात मांडणार? महाराष्ट्रातील जनतेला आपण किती ग्रँटेड पकडणार? महाराष्ट्रातील जनतेला हे कळत नाही का की जे चाललंय ते राजकीय ज्या पद्धतीचं दोन्ही पक्षाचं एका अर्थाने राजकारण तशा अर्थाने महाराष्ट्रातील जनतेने नाकारलंय. आणि जर नाकारलं असताना एक नवीन काहीतरी स्पेस शोधायची, ती स्पेस शोधण्यासाठी काहीतरी भावनिक मुद्दे करायचे. भावनिक मुद्दे करा, पण ते इतके ढळढळीत खोटे मुद्दे करू नका की हिंदीची सक्ती करण्याच्या विरोधात आमचा मोर्चा, जे सक्तीचं नाहीच, जे अस्तित्वातच नाही त्याच्या विरोधात तुम्ही मोर्चा काढायला जाता, हे महाराष्ट्रातील जनतेला दुधखोळी समजू नका, एवढी माझी सगळ्यात महत्वाची विनंती आहे. दुसरं असं आहे की तुम्हाला नैतिक अधिकार कोणता आहे याच्यामध्ये? खरं म्हणजे तुम्ही केलेलं, तुम्ही जे करता आहात, तुम्ही जे केलं ते स्वच्छ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीची केली होती, ते पाप स्वच्छ करण्याचं काम, ती चूक दुरुस्त करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं. तर त्या सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा, आपण केलेल्या चुकीच्या त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, त्याचं प्रायश्चित्त तुम्ही काय घेणार आहात, हे जनतेला पहिल्यांदा तुम्हाला सांगावं लागेल. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचं जर तुम्हाला काही करायचं असेल तर ते करावं लागेल. मराठी भाषेवरचा मुद्दा, मराठी भाषेबद्दलच्या प्रेमाबद्दल आम्हाला कोणी शिकवायला येऊ नये, कारण मराठी भाषेचा सर्वाधिक सन्मान, प्रेम, पाठीराखे आम्ही आहोत. अहो साधी गोष्ट आहे, वर्षानुवर्ष या राज्यातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये डॉक्टर इंजिनियर शिक्षण घ्यावं लागायचं, ते आता मराठीतून शिकण्याचं सगळ्या प्रकारची परवानगी निर्णय या सरकारने केलेत. मराठीला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय या सरकारने केलाय. त्यामुळे जो वर्षानुवर्षापासून पेंडिंग होता त्यामुळे या सरकारचा मराठी भाषेबद्दलचा आग्रह कायम आहे. मराठी या राज्यामध्ये कंपल्सरी आहे. जे चाललंय या कांगाव्यातनं काही सिद्ध होणार नाही. महाराष्ट्रातील जनता दुधखोळी नाही, एवढं नक्की. बाकी हिंदीचा हा एक असा मुद्दा ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी एक मुद्दा मिळाला यामध्ये असं आहे की त्यांनी एकत्र यावं की न यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला त्याबद्दल काही देणं घेणं नाही. त्यांनी एकत्र यावं, युती करावी की नाही, आघाडी करावी की नाही, मुळामध्ये त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची गरज आहे. महाराष्ट्राला गरज नाही. महाराष्ट्र विकासाच्या मार्गावरती देवेंद्रजींवरती विश्वास टाकत अत्यंत निश्चितपणे पुढे कार्य चाललेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासमोर हे प्रश्न नाही त्यांनी एकत्र यावे की नाही, त्यांची ती गरज असू शकते. त्यांच्या गरजेत त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी एकत्र यावं न यावं आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती आणि सच्चेपणाच्या मुद्द्यावरती पुढे जाऊ, एवढं नक्की. सदावर्ते, अगदी थोडक्यात मला अगदी थोडक्यात, मुलांच्या टाळूवर राजकारण करू नये, मुलांच्या ज्ञानावर, ज्ञानार्जनावरची गळचेपी करू नये. आणि जे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं जे चाललेलं आहे ना, हे दिल्लीला वाचले नाहीत, हे राज्याच्या राजकारणात उरले नाहीत, हे गल्लीच्या राजकारणामध्ये तरी आपण टिकू शकतो का? असं ज्यावेळेस माणूस शेवटच्या क्षणाला असते ना, तसं यांचं शेवटचं राजकीय घरघर लागलेली आहे. आता यांचा शेवट आलेला आहे आणि म्हणून या राजकीय घरघरीपोटी ही तिळपापड आणि हे सगळं झोंबल्यासारखं होतंय आणि हे काहीतरी म्हणजे तडफड चालू आहे, असं माझं मत आहे. राजकारणाच्या व्यतिरिक्त काहीही नाही. धन्यवाद केशवजी आणि सदावर्तेजी, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात.